प्रभाग नंबर 4 और 9 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से अपने नगर सेवक और नगराध्यक्ष के प्रचार के लिए कॉर्नर सभा रखी गई थी। इसमें विधायक आशुतोष काले ने लोगों से मुखातिब होते हुए कहा, मेरे प्यारे कोपरगांव के साथियों, हमने जो काम हाथ में लिया है वो आज जमीन पर दिख रहा है। शहर में पीने के पानी का मसला काफी हद तक हल हो चुका है। कई मुख्य सड़कों का काम भी मुकम्मल हो गया है। स्वच्छता, अंडरग्राउंड ड्रेनेज और शहर को खूबसूरत बनाने जैसे जितने भी जरूरी और रोजमर्रा के काम बाकी है, मैं आपको यकीन दिलाता हूं कि अगले 3 सालों के अंदर उन सभी बुनियादी सवालों का स्थायी हल निकाल दिया जाएगा। उन्होंने आगे कहा कि हमारे मुल्क को आजाद हुए 80 साल हुए हैं, मगर इनमें से तकरीबन 40 साल तक सत्ता किसके हाथों में रही? विरोधियों के हाथों में। इन 40 सालों में कोपरगांव का विकास तो बहुत तेजी से होना चाहिए था, पर अफसोस विरोधियों ने जानबूझकर कोपरगांव में विकास की गंगा को रोकने का काम किया। इनकी ये सोच थी कि अगर शहर की समस्याएं हल हो गई तो फिर राजनीति किस बात पर करेंगे। इसी मानसिकता के चलते कोपरगांव के लोगों के मसले लंबित रह गए। विकास कभी उनका मकसद ही नहीं था। यही वजह है कि हमारा कोपरगांव विकास के मामले में पीछे रह गया था। उन्होंने आगे कहा कि मैंने यहाँ जितने भी उम्मीदवारों को खड़ा किया है, चाहे वो नगर सेवक हो या नगर अध्यक्ष पद के हो, वो कोई मेरे मेहमान नहीं है। मुझे घर के अंदर सत्ता नहीं चाहिए, लेकिन विरोधी पार्टी को अपने घर में सत्ता चाहिए। इसलिए उनकी ये सारी कोशिश शुरू है। मैं इस तालुके का विधायक हूँ और मैंने जो भी फंड कोपरगांव के विकास के लिए लाऊंगा उसका सही इस्तेमाल हो और पूरी योजनाबद्ध तरीके से काम हो। इसके लिए ये बहुत जरूरी है कि राष्ट्रवादी पार्टी के सभी नगर सेवक और नगराध्यक्ष उम्मीदवार जीत कर आए। उन्होंने आगे ये भी कहा कि विरोधी पार्टी को लोगों की मुश्किलों से कोई लेना देना नहीं है। उनके लिए सिर्फ और सिर्फ उनकी राजनीति जरूरी है। उनकी भूमिका ये है कि आप लोग हमेशा मुश्किलों में रहे और हमेशा उनके पांव पड़ते रहे। लेकिन हम जो है काम करते हैं वो इस नजरिए से करते हैं कि आप लोगों की मुश्किलों को कैसे दूर किया जाए। आशुतोष काले ने लोगों का ध्यान खींचते हुए कहा, 4 साल बाद फिर से विधानसभा का चुनाव आएगा। उस वक्त मुझे आप जनता को जवाब तो देना होगा ना कि आपने जो मुझे मौका दिया था उसका मैंने क्या किया। 4 साल बाद अगर आपके ध्यान में आया कि मैंने काम नहीं किया तो आप मुझे बदल सकते हैं, मगर मैं आपको ऐसी नौबत आने ही नहीं दूंगा। मैं लगातार काम करते रहूंगा। कोपरगांव में जितने भी काम अधूरे हैं और जो काम नियोजित काम है वो मैं अगले 3 साल में पूरा कर दूंगा और चौथे साल में दोबारा आपके पास वोट मांगने आऊंगा। इसीलिए सरकार से लाए गए फंड का पूरी तरह इस्तेमाल करके कोपरगांव का विकास करने के लिए मुझे मेरे हक का नगराध्यक्ष चाहिए। और मेरी आपसे अपील है कि राष्ट्रवादी पार्टी के सभी नगर सेवक और नगराध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे को बम्पर बहुमत से विजयी बनाकर मुझे काम करने का मौका दीजिए। मैं आपको आश्वासन देता हूँ कि काम की रफ्तार दुगनी तिगनी करके मैं सभी तयशुदा काम समय पर पूरे करूंगा। आपल्या देशाला 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण होणार आहे आणि 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या लोकांना आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। निम्मा वेळ त्यांनी घातला आपला। नगरपालिकेमध्ये तर कायम त्यांचेच लोक असायचे आणि आज आता संधी आपल्याला आली आहे चालू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाचे उमेदवार हे सर्व प्रभागामध्ये उभे आहेत। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घड्याळाचे। ही संधी आपण त्या ठिकाणी घालू नये। सर्वचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हाचे आपण सर्वांनी निवडून द्या। जबाबदारी आपण आमदार म्हणून माझ्यावर दिलेली। पुढचे 4 वर्ष मी माझं काम करणारच आहे। मी नाही काम केलं तर तुम्ही म्हणू शकता तुझं काही काम नाही, आम्ही दुसरा माणूस बघू आणि माझा बदल तुम्ही करू शकता, पण ती वेळ मी आपल्यावर येऊन देणार नाही। गटारी असतील, रस्त्यांची कामं असतील, हे कुठे त्या ठिकाणी राहणार नाही। एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो। काय उमेदवार मी देण्याचं काम केलेलं आहे। नगरसेवक पदाचे असतील किंवा नगराध्यक्ष असतील, हे काय माझे पाहुणे नाही। काकाजी असतील, रमेश आप्पा असतील, वडीलताई असतील, सागर भाऊ आहेर असतील, मनोज नरोडे असतील, हे काय माझे पाहुणे नाही। हे तुमच्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते। त्यांना खऱ्या अर्थाने वाटतं का आपले कामं त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे। काकासारखा एक व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य कोपरगावमध्ये त्यांनी घालवलं। सप्ता पतसंस्था असेल, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं। या व्यक्तीला आपल्या शहराच्या बाबतीमध्ये आस्था आहे। शहरामध्ये बदल घडावा असा उमेदवार देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं। समोर जर बघितलं तर त्याचा घरातला माणूस त्या ठिकाणी उमेदवारी करतो। त्यांना सत्ता घरामध्ये पाहिजे। मला सत्ता काय माझ्या घरामध्ये पाहिजे नाही। माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे का जी जबाबदारी म्हणून आपण मला आमदार केलं ती जबाबदारी पार पाडत असताना मी जो काही निधी
आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी आणणार आहे. तो प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरामध्ये तो खर्च होऊन आपल्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. सांगायला फार खेद वाटतो, 5 नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये त्यांनी कोर्टामध्ये घातले. 36 तारखा त्यांनी घातल्या आणि 5 नंबर तलावाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक तारखेला एवढीच मागणी, ते 5 नंबर तलावाचं पहिले काम थांबवा, चौकशी करा आणि मग तिथून पुढे जे काय असेल ते करा. तर कोर्टाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. आपल्या सर्वांचे आशीर्वाद होते म्हणून ते काम आता आपण पूर्ण केलंय. ते काम पूर्ण झालं म्हणून आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. तुझा तलाव पूर्ण झाला नसता तुम्हाला आजही 8-10 दिवसांत पाणी असतं. याचा अर्थ काय? तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे. तुम्ही लोक अडचणीत राहिले पाहिजे आणि कायम त्यांच्या पाया पडत राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊन ते काम करणारे लोक, या प्रवृत्तीचे लोक ते आहेत. आणि आम्ही जे काही काम करतो, कुठली अडचण असेल ती अडचण कशी सोडवायची हे काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. 4 वर्षानंतर निवडणूक विधानसभेची येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना उत्तर तर मला द्यावं लागणार ना, का तुम्ही दिलेल्या संधीचं मी काय केलं. जसं 23 दिवसाचं पाणी 4 दिवसावर आणलं तसं रोज पाणी करायचंय, आपल्या गटारी करायचे, रस्ते करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. आज सुद्धा आपण पाहतोय हा रस्ता आपण मंजूर केला, याचं काम झाले. आपलं बौद्ध विहार आहे त्याचं काम आता ही निवडणूक संपल्यानंतर चालू होणार आहे. हा मधला रस्ता याचं काम चालू झालेलं आहे, पूर्ण झाले. काही पेव्हिंग ब्लॉकचं काम राहिले. असे सर्व कामं आपण त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये करतोय. आणि पुढचं वर्षभर कामं चालू राहतील एवढा निधी आपण मंजूर करून ठेवलेला आहे. परंतु मी आणलेला निधी खर्च करण्यासाठी माझा हक्काचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर खाली नसले तर किती निधी जरी आणला, पुढच्या 4 वर्षामध्ये तो निधी खर्च होणार नाही. कारण की त्यांना तुमचे कामं करून तुमच्या अडचणी सोडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्याच्यामध्ये रस नाही त्यांना. ते म्हणतील जाऊन द्या ना, पुढची निवडणूक विधानसभेची निवडणूक होऊन द्या, मग आपण नगरपालिकेच्या अगोदर ते सगळी कामं करू. तर आपल्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू, एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो. ज्या पद्धतीने नगर आमदारकीची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर टाकलेली, पुढच्या 4 वर्षात आमदार मी आहे ना, पुढचे 4 वर्ष आमदार बदलले नाही. 4 वर्षानंतर निवडणूक आहे, जर नाही काम केलं तर तुम्ही बदलू शकता. परंतु आता नगरपालिकेची निवडणूक आहे, माझ्या हक्काचे नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून द्या. जी काही कामाची गती असेल ती डबल त्या ठिकाणी होईल, तिप्पट होईल. जे काही कामं या ठिकाणी सांगितले पुढच्या 3 वर्षामध्ये ते पूर्ण करून 4थ्या वर्षी आपल्याकडे पुन्हा मी मत मागायला येणार. जर कामं नाही झालं तर येणारच. चालेल ना.